नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट अशी सुक्या भेळची चटणी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची, एक मुठभर कोथिंबीर देठा सकट घेतलेली। ह्याला काय केलेलं आहे, स्वच्छ धुवून फॅन खाली बघा अशी सुकवून घेतलेली आहे। त्यात बिलकुल पाणी नाहीये, हे लक्षात ठेवायचं की जर ही तुम्हाला 15 ते 20 दिवस जर ठेवायची असेल ना, त्यात पाण्याचा अंश कोथिंबीरमध्ये जरा पण नाही राहिला पाहिजे। त्यात टाकायचे पुदिना पण तसंच केलेला आहे बघा। आणि त्याचे थोडे छोटे छोटे देठ पण घेतलेले, स्वच्छ धुवून सुकवून घेतलेला आहे। त्यात टाकायचे आपल्याला हिरव्या मिरच्या, तिखटाप्रमाणे टाका। आता ह्या मी 7 मिरच्या घेतलेल्या आहेत, त्यांना बी आपण असं तोडून टाकूया, म्हणजे आपल्याला जेव्हा फिरवू का नाही पण त्या टायमाला व्यवस्थित बारीक होईल। त्यात टाकायचा कढीपत्ता पण काय केलं, स्वच्छ धुवून पुसून बघा असं सुकवून घेतलेला आहे। जरी वळला जरी असेल का नाही कढीपत्ता फ्रेशवाला, तरी त्याला स्वच्छ धुवून असं पुसलं का नाही किंवा वाळवलं का नाही थोडं 5 मिनिटं फॅन खाली, तरी सुकला जातो। त्यात मेन वस्तू म्हणजे आपल्याला फुटाण्याचं डाळ टाकायचे, ह्याला डाळ म्हणतात बघा। अर्धी वाटी घेतलेला आहे। त्यात टाकायचे आपल्याला 1 चमचा धने, अर्धा चमचा जिरे भाजून कुटून घेतलेले आहेत, अर्धा चमचा काळं मीठ, ज्या चमच्याच्या मापाने मी तुम्हाला सांगितलं 1 चमचा धने, अशा कुठला पण 1 चमचा घ्या आणि त्याप्रमाणे साहित्य घ्या। अर्धा चमचा आमचूर पावडर, काळं मीठ टाकलेत आपल्याला, साधं मीठ एकदम थोडंसं टाकायचं आहे। त्यात टाकायचं आपल्याला हिंग पावडर, 2 ते 3 चिमूट हिंग पावडर घेतलेली आहे, थोडीशी हळद, आणि ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला लिंबाचा रस। आता लिंबाचा रस किती टाकायचा, एकदम थोडासा टाकायचे। एक जो आता चमच्याचं माप जे सांगितलं ना, तो अर्धा चमचा जरी घेतला तरी चालू शकतंय। आता हे आपल्याला मिक्सरला बारीक करायचे, तर बारीक कसं करायचं, बंद चालू करून बारीक करून घ्यायचे। मिक्सरला बघा मी बारीक करून घेतलेलं आहे, बंद चालू करून बारीक केलेलं आहे। तर अशा पद्धतीनं मोकळे होते। आता हे जर तुम्हाला जर बाहेर ठेवायची म्हटलं ना, 4 ते 5 दिवस राहील, आणि जर फ्रीजमध्ये जर ठेवायची म्हटलं का नाही, ते 20 ते 25 दिवस राहील। तुम्ही काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवू शकता। पण लक्षात ठेवायचं, कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची, हलकी कोथिंबीर आणि पुदिना तर चांगला सुकवायचा, जसं की त्याचं पाणी बिलकुल त्याला राहिलं नाही पाहिजे। आणि बाकीच्या काय गोष्टी जे आपण टाकणार, मिरच्या वगैरे, त्या धुवून पुसून घेतल्या तरी कोरड्या केल्या तर चालेल। मस्त बघा अशी मोकळी होते, चवीला एक ती मस्त लागते। जशी सुक्की भेळ तुम्ही जर केली तर त्याच्यामध्ये टाकून खाऊ शकता। जर तुम्हाला भेळमध्ये जर टाकून नाही खायची, तर तुम्ही ही भाकरीवर, चपातीवर, वरण भातावर तोंडी लावायला पण ही खाऊ शकता। 1 नंबर चवीला लागते, करून बघा। खूप रेसिपी मी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने दाखवते। आपल्या ह्या चॅनलवर रोज रेसिपी अपलोड होतात। रेसिपी जर आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।